नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनेलवर. आणि मित्रांनो, बघू शकतोय आज रोजी आपण जी झाडं बघतोय ती 30-30ची बॅग म्हणजे 150 किलोच्या बॅगमधला केशर आंबा आहे. आणि तो आपण बघत आहोत. वय वर्ष झाडाचं 4.5-5 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि बघू शकतो की आपण कशा पद्धतीनं ही झाडं सेट झालेली आहेत. झाडांना मोहर असेल, कैरी असेल, हे सुद्धा चालू झालेलं आहे मित्रांनो, बघू शकतो आपण. तर अशा पद्धतीनं ही फ्लावरिंग फ्रुटिंग स्टेजमधली झाडं आहेत, तयार झाडं आहेत. आपण जे रेडीमेड प्लांट्स बोलतो ते ही झाडं अशी असतात. आणि बघू शकतो आपण कशा पद्धतीनं क्वांटिटीमध्ये आपला सगळा माल तयार होत असतो. नर्सरी आपली ही कोल्हापूर जिल्ह्यातील शावड तालुक्यात मलकापूर या गावी 35 एकरात नर्सरी आहे. शासन मान्यता आहे. सर्व प्रकारची खात्रीशीर फळझाडे, फुलझाडे, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर कलमं मिळतात. आणि लागवड पूर्व असेल किंवा लागवड पश्चात असेल, सर्व मार्गदर्शन आपल्याला आपल्या ह्या नर्सरीमधून आमच्याकडून मिळत असते मित्रांनो. आणि अशा पद्धतीनं काम करत असताना ऑल महाराष्ट्रामध्ये आपण झाडं प्रोव्हाइड केलेली असतील. फार्म हाऊसला लागवड असेल किंवा बगीचा तयार करायचा असेल किंवा तसेच पुढे जाऊन जर आपली जमीन जी आहे ते रस्ते, धरण, बंधारे, कॅनॉल किंवा अन्य कोणत्याही शासकीय कामासाठी जर जागा ॲक्वायर होत असेल, तर त्यासाठी जी आपल्याला शेतकरी नुकसान भरपाईसाठी किंवा बागेमध्ये मोडतोड मॉर्टॅलिटी जी काय झालेली असते, मरझड झाडं आपण जी म्हणतो, ती रिप्लेस करण्यासाठी अशी तयार झाडं घेत असतात. एक ना अनेक कारणांसाठी आपल्याला ह्या तयार झाडांचा उपयोग होत असतो आहे. आणि तीच क्वालिटीमध्ये आणि खात्रीशीर रोपं किंवा दरामध्ये व्यवस्थित आपण हे करून इथं आपल्या नर्सरीतून देत असतो मित्रांनो. ऑल महाराष्ट्रामध्ये अशी तयार झाडांची आपल्या लागवड झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याकडं फळझाडांमध्ये आंबा, पेरू, लिंबू, चिक्कू, आवळा, चिंच, संत्री, मोसंबी, लिंबू इत्यादी सर्व प्रकारची अशी ही तयार झाडं आपल्याकडं ॲवेलेबल असतात. बऱ्याचशा लोकांनी झाडं घेऊन नुकसान भरपाईसाठी असेल किंवा आपल्या फार्म हाऊसवर कमी दिवसामध्ये लगेच उत्पादन चालू व्हावं या हेतूनं ही अशी झाडं घेऊन लागवड केलेली असत्या. झाडांची साईज बघू शकतोय, मनगटासारखी खोडं झालेली असतात. रोपाची उंची 8-10 फूट उंची असते. कमी जास्त खोड, कमी जास्त उंची असू शकते. त्या वेळेला रोपं घेत असताना शेतकऱ्यांनी नवीन जो लेटेस्ट फोटो आहे तो घ्यायचा आहे. कारण हा एकदा व्हिडिओ बनवला तर तो कायमस्वरूपी हा व्हिडिओ आपण पाहत असतो. आणि त्याच्यातून गैरसमज नको, हा त्या सांगण्यामागचा माझा उद्देश आहे की शेतकऱ्यांनी रोपं घेत असताना स्वतः येऊन खात्री करा. नसेल तर फोटो व्हिडिओज मागवून घ्या आणि त्यानंतर ऑर्डर प्लेस करू शकताय. ऑर्डर केल्यानंतर रोपं घरपोच येतात. शेतकरी जगला तर नर्सरी जगणार आहे. 200-250 लेबर आहेत. मोठं व्याप आहे. 35 एकरामध्ये नर्सरी आहे. 1982-83चं रजिस्ट्रेशन आहे मित्रांनो आपल्या नर्सरीचं. कोल्हापूर जिल्ह्यातील शावड तालुक्यात मलकापूर या गावी नर्सरी आहे आपली. आणि सर्व प्रकारची अशी ही खात्रीशीर कलमं मिळतात. एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या. येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करूनसुद्धा रोपं घरपोच मिळवू शकता मित्रांनो. ऑल महाराष्ट्र सर्व्हिस, महाराष्ट्राबरोबरच आपण इतर राज्यामध्ये सुद्धा रोपं दिलेले आहेत. कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, इकडं राजस्थान असेल तर अशी बऱ्याचशा 6-7 स्टेटमध्ये आपली झाडं गेलेली आहेत. नेहमी जात असतात. आणि अशा पद्धतीचं हे काम नर्सरी व्ह्यू थोडासा आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं आहे. अशी छोटी या रोपांपासून मोठ्या रोपांपर्यंत मोहगणी आहे ही. तर बघू शकतोय कशा पद्धतीनं आपण आता एका प्लॉटवर आहे. ह्या अशा पद्धतीनं स्वतः रोपा तयार करतो आपण. असा खतयुक्त गारा मातीचा तयार आहे. आणि बघू शकतो आपण कशा पद्धतीनं ही क्वांटिटीमध्ये रोपं असतात मित्रांनो. क्वालिटी आणि क्वांटिटीसाठी जर तुम्ही बघत असाल तर आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या. येताना कॉल करून या, म्हणजे अपॉइंटमेंट घेऊन या, भेटू ते सविस्तर माहिती मिळते. हा आहे तयार केशर आंबा. आता आपल्याकडे 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंत अशी झाडं सगळी तयार मिळत असतात. आणि जर 1-2 महिना 1 ते 1.5 महिन्यानंतर आला तर आपल्याला हा केशर आंबा बॅगेमधलाच खायला मिळणार आहे मित्रांनो. बघू शकतो आपण कशा पद्धतीनं हा कैरी तयार झालेली आहे. बॅगेमधलंच झाड आहे मित्रांनो, बघू शकतो आपण. बॅगेमधलं झाड आणि फ्लॉवरिंग फ्रुटिंग. तर अशा पद्धतीनं खात्रीशीर रोपं, फ्री सल्ला मार्गदर्शन, योग्य नियोजन हे सर्व आपल्याला मिळणार आहे. तरी जास्त वेळ न घालवता मी थांबणार
थांबणार आहे ह्या व्हिडिओमध्ये इथंच. व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.